बनावट जन्म प्रमाण संदर्भात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत जोडलेले भाजप नेते किरीट सोमय्या सर, काय सांगाल? काल ठिय्या आंदोलन केलं होतं मुलुंड कुर्ला तहसीलदारामध्ये आणि त्या समवेत पोलीस देखील होते। काय एकंदरीत पोलिसांनी काय कारवाई केली, कशा प्रकारची कारवाई केली, तुमच्या सांगण्यानंतर पोलिसांना जाग आली? वास्तविकरित्या कुर्ला तहसीलदार, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना कामच करायचं नाही आहे आणि म्हणून एवढं पाठपुरावा करावा लागला। पुरावे मी त्यांच्या हातात दिले। त्यानंतर आता काल FIR गुन्हा दाखल झालाय। पुढच्या आठवड्याभरात बघा 25 लोकांना अटक होणार। बांगलादेशी लोकांनी बोगस आधार कार्ड काढलेत, पुरावे दिलेत, शाळेचे खोटे दाखले दिलेले आहेत। जे इथे राहत नाहीत त्यांनी जन्म प्रमाणपत्र घेतलेले आहेत। जे मूल 2-4 वर्षाचं झालंय त्याचा डॉक्टरकडून खोटे सर्टिफिकेट घेतलेले आहेत। हे सगळे पुरावे आता पोलीस चौकशी करीत आहेत। येत्या 5-10 दिवसात कुठला तरी एखाद्या डॉक्टरला पण अटक झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही। हे मोठं एक रॅकेट असू शकतं। पाहायला गेलं तर अशी लोक जे आहेत ते बाहेर येतात, जन्म प्रमाणपत्र घेतात आणि त्या संदर्भात कुठलंही जे डॉक्युमेंट नसतं ना ते डॉक्युमेंट पुरवलं जातं। महाराष्ट्रात जे 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर केंद्रालाही मी याचे निष्कर्ष दिले की मोठं षडयंत्र आहे आणि हे संबंध भारतात राबवलं जाते। उत्तर प्रदेशमध्ये पण हेच झालंय, पश्चिम बंगालमध्ये पण असंच घडतंय। महाराष्ट्रात 50 शहरात, सिल्लोडमध्ये 4,900 तसाच पद्धतीने हे जे मी काल कुर्ला 367 अर्ज आहेत, त्या 367 पैकी 317 असं बोगस बनावट कागदपत्र, शाळेचा दाखला चुकीचा, पत्ता तिथे राहतच नाही। आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी पण मला सांगितलं आहे, गो अहेड, सगळे अधिकार आहे। मात्र असं असतं ना, तुम्हालाच हे पाठपुरावा करावा लागतो। जिथं पोलीस असतील या अधिकारी असतील त्यांनी हे काम केलं पाहिजे। कुठेतरी अशी नावं असतील ती बोगस असतील आणि या संदर्भात कारवाई पहिलं त्यांनी केलं पाहिजे, पण तुमचं पाऊल पुढं असतं। एका सर्टिफिकेटचे 1,00,000 रुपये दिले गेले आहेत, वाटण्यात येते। वकील, एजंट, महापालिका, पोलीस, तहसीलदार, त्यामुळे एवढी जास्त झंझट धडपड करावी लागली। परंतु 27 नोव्हेंबरला आता राज्य सरकारने जे परिपत्रक काढले त्यात स्वयं स्पष्ट आहेत की अशा प्रकारचे अर्ज असेल तर तहसीलदार यांनी गुन्हा दाखल करावा लागणार आणि पोलिसाला FIR घ्यावी लागणार, त्यानंतरही झंझट करावी लागते। परंतु मी जे सांगितलं आहे, आम्ही मुंबईला तर बांगलादेशी मुक्त करणार। तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र त्या जन्म प्रमाणपत्र जे काढलेत त्या ठिकाणी ते लोक राहतात का? पत्ते सापडले का? पत्ते सापडण्यासाठी पोलिसांना कुठेतरी आता धावपळ करायला लागणार आहे? यातले 37 मी खूप डिटेल मध्ये अभ्यास केला। हे 37 पैकी 37.5 बोगस आहेत। अनेक त्या पत्त्यावर राहत नाही, रेशन कार्ड त्यांचं नाही आहे, शाळेचा दाखला दुसरा कोणाच्यावर झेरॉक्स करून स्वतःचं नाव लिहिलेलं आहे, आधार कार्ड काढताना वेगळे पुरावे, आता वेगळे पुरावे। 367 चेकिंग केलं तर 30 पेक्षा जास्त बांगलादेशी किंवा अपात्र लोक सापडणार। मात्र निवडणुकी संदर्भात यांचा कुठेतरी असाच फायदा पाहायला गेलं तर काही राजकीय लोक घेताना आपल्याला मिळतात। आधार कार्डचे पण तुम्ही आता बोगस आधार कार्ड पकडवले। हा प्रश्न निवडणुकीचा नाही, पूर्ण भारताची डेमोग्राफी बदलणार। आपल्याला आठवत असेल, टाटा इन्स्टिट्यूटने गेल्या वर्षी एक रिसर्च पेपर त्यात दिला आहे की 2050ला मुंबई मुसलमानाचा फॅनॅटिक कट्टरवाद्यांच्या ताब्यात असेल। त्यावेळी हिंदूची लोकसंख्या 51% असेल आणि मुस्लिमांची संख्या 31% असेल। हे आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनेचं षडयंत्र आहेत आणि ते थांबवायला हवे। थांबवायला हवे म्हणतात का? वाटतं अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये देखील असे मुद्दे मांडले जातील का? बहुतेक या अधिवेशनात हा विषय चर्चेला आला पाहिजे। माझ्या माहितीप्रमाणे आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, प्रसाद लाड यांनी या संबंधात नोटीस पण दिली आहे, यायला हवा। नक्कीच
सर पाहायला गेलं तर एक ट्विट तुम्ही केलेलं आहे पत्रावरती 144 जी पदं आहेत त्यापैकी तुम्ही ते पद नाकारलेलं आहे. काय एकंदरीत नाराजी दाखवलेली आहे? पुन्हा एकदा किरीट सोमय्या नाराज आहे. कुठंतरी त्या मागे देखील तुम्हाला कुठंतरी उमेदवारी न दिल्यामुळे नाराजी समोर आली होती. यंदा पुन्हा आता नाराज. आता मीडियाला बातमी चालवण्यासाठी नाराज शब्द, यात नाराजीचा प्रश्न कुठे आला? कारण की गेले 7 वर्षात जेवढं मी काम केलं, आयुष्यात जेवढं केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट केलंय. तुम्हीच लोक कव्हर देता. ठाकरेला ठोकलं ना, कुठल्या पत्रकाराची हिंमत नव्हती, पोलीसची पण नव्हती ना, पॉलिटिशियनची केलं ना. सगळा पैसा मातोश्रीमध्ये कसा जातो. आता पुढच्या आठवड्यात आणखीन कोविडची कमाई याच्यावर पण मी सगळं डॉक्युमेंट रिलीज करणार आहे. म्हणून नाराजवाराचा प्रश्न नाही आहे. ठाकरेची उद्धटगिरी हे ठीक आहे, परंतु पक्षातले काही नेते यांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच माझा मुद्दा आहे की पद असलं तरच माणूस काम करतो. ज्याच्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल तर मुंबई अध्यक्षांना मी फार कट्टर शब्दात सांगितलं की तुम्हाला माहित आहे की तुमच्यापेक्षा पण 100 पट जास्त काम करतो, रिस्क घेतोय. मग ते 144 समितीत घ्यायचं कशाला अट्टहास करतात? आता त्यांना पण लक्षात आलं की काम दुप्पटच करणार आहेत, म्हणून पदबद नको. मात्र त्याच्यात उल्लेख केला 2019 पासून मी रीतसर काम करतोय. मग असंही तर सगळ्यांना जगाला माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे सेनेने अट ठेवली, किरीट सोमय्या नको. ठीक आहे, तर काही खासदार नसलं तर त्याचा आधी खासदार नव्हता अनेक वर्ष. पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे. हे पहा, तुम्ही काय समजतात? मी काय मशीन आहे का? आता समजा मला ही सिक्युरिटी अमित शहा केंद्र सरकारने दिली नसती तर मालेगावला मी 15 वेळा गेलो, 2दा गेलो तर माझ्या पाय तुटले असते. त्या मोहम्मद अली रोडच्या मस्जिदचे भोंगे थांबवायला गेलो होतो तर एक जिवंत पण राहिलो नसतो. तर केंद्र सरकारने सिक्युरिटी दिली. आज काल झाली ना FIR दाखल, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कार्यालय माझी काळजी घेतो, माझा ऐकतोय. म्हणून पदपेक्षा पद खूप मोठी आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. अशी कोण व्यक्ती आहे की तुम्हाला त्या ठिकाणून दूर केलं आहे की उद्धव ठाकरेंसोबत आणि त्या संदर्भात जी बैठक होणार होती, प्रेस कॉन्फरन्स होणार होती, अमित शहा येणार होते, मात्र कोणी असं दूर केलं तुम्हाला? मेसेज कोणी दिला असं? कोणी नाही. TV 9 किती नाटकी नौटंकी केली, काय फरक पडत नाही. हा पक्षाचा निर्णय जग जाहीर आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यात कुठला याचा संबंध कुठे आला? संबंध निर्णयाचा नाही आहे. निर्णयाचं स्वागत मीच केलं होतं आणि मनोज कोटकच्या प्रचाराला लागलो होतो. विषय तो नाही. विषय एक व्यक्ती पदाशिवाय काम करते तर त्याचा तपश्चर्याचा भंग करण्याचा अट्टाहास अधूनमधून भाजपचं कोणी, आता मुंबई अध्यक्षांनी केलं, ते करण्याची गरज नाही आहे. तेवढंच इशारा काफी आहे. तुम्हाला डावळलं पण त्यांना धडा शिकवला अखेर तुम्ही. ते TV 9ला पब्लिसिटी स्टंटसाठी धडा डावलला हे तुमचे शब्द आहेत. आम्ही पक्षासाठी जीवन दिले, देशासाठी. आज ते बांगलादेशी शोधून काढतोय, भोंगे बंद करतोय, अक्कलकुवाचा घोटाळा काढतोय. माझा परिवाराला काही कमी टेन्शन असेल? केव्हाही शहीद होऊ शकतो किरीट सोमय्या. किरीट सोमय्याला पण माहित आहेत. म्हणून आमचा कामाला पब्लिसिटीची नौटंकी आम्ही बनवत नाही. प्रत्येक वेळी किरीट सोमय्या अंगावरती घेतात. मात्र येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये किरीट सोमय्यांचं काम कसं असणार आहे, येणारी जिम्मेदारी पूर्ण कशा प्रकारे पाडणार आहे? मुंबईमध्ये महापौर बसावं यासाठी आता तयारी जे सुरू झाली आहे भाजपकडनं. महापौरासाठी भाजप लढत नाही. भाजपतले जे नेते महापौर त्यांना पण मी सांगितलं, मुख्यमंत्री यांना आवरा, कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौर पद. आम्हाला मुंबई, आमच्या डोळ्यासमोर मुंबई आहेत. कोविडच्या काळात पण ठाकरे सेना कोविड मधून कमाई करत होती. 40,000 रेमडेसिवीर मातोश्रीवर जात होते. खिचडीची कमाई. तर
आम्हाला महापालिकेला भ्रष्टाचारपासून मुक्त करायचे आहे, विकसित मुंबई करायची, हे आमचं लक्ष आहे. महापौर पद नाही, कोलर टाईटचा प्रश्नच नाही आहे. देवेंद्र फडणवीस असो, नरेंद्र मोदीजी असो, मुंबई जे 25 वर्षात ठाकरे सेनेनी, उद्धव ठाकरे सेनेनी लूटमार केली आहे, डकैती केली आहे, त्या मुंबईला गरिमामयी मुंबई बनवणार. नक्कीच हे होते किरीट सोमय्या. त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर आता मुंबई ही कशाप्रकारे आता भाजप जे आहे ते बांगलादेशी असेल इतर लोकांना आता कशाप्रकारे बाहेर काढतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा नागनाथसह गणेश सुरा, TV 9 मराठी, मुलुंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.